शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला भाव नसल्यामुळे चांदवडमध्ये आग्रा महामार्गावर रास्ता रोको झाला, वाहतूक ठप्प झाली व गेली 4 दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेले आहे। आपल्याबरोबर शेतकरी आहे। दादा, काय आहे नेमक्या आपल्या मागण्या काय? कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळायला पाहिजे, विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळायला पाहिजे। मका जे काही 2400 रुपयांनी शासन घेतं आहे ती सर्व 100% खरेदी केली पाहिजे। आज मी तुला कुठं बारदान नाही, कुठं लक्षांक कमी आहे, तर हा परिपूर्ण केला पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचा जो काही कांद्याचा प्रश्न आहे, मेन मुद्दा, त्या कांद्याच्या प्रश्नावर जो काही 2000-3000 रुपये आम्ही मागणी करतो आहे तो आज 600 ते 800 रुपये जातो आहे। तर हे शासन नेहमीच हलगर्जीपणा अशा पद्धतीनं करतं आहे की शेतकऱ्यांना मुलांना शिकवायचं कसं, मुलांचे लग्न कसे करायचे, परपंच कसा चालवायचा, असा मेटाकुटला शेतकरी आले आहे। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 700 या महिना दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। तर आज शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि परपंच कसा करायचा, याच्यासाठी हे शासन कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही। ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला सांगतात शेतकरी आमचा बळीराजा, तो सुखी असेल तर आम्ही बरोबर आहे, शेतकऱ्यासाठी आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर योजना आणून देतो। परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया मिळून नाही राहिला। आज 600 ते 800 रुपये जो कांद्याचा प्रकार आहे तो कमीत कमी 2000 रुपये त्याला खर्च येतो। कमीत कमी 2000 रुपये खर्च आल्यानंतर पुढं करावं काय त्याने? 600-800 रुपये जे काही हातात मिळतात त्याने परपंच कसा चालवायचा, अशा पद्धतीने शेतकरी अडचणीत चालला आहे। शेतकऱ्याला या शासनाने जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आणि शासनाला जाहीर इशारा आम्ही आज रस्ता रोको करून दिला आहे। इथून पुढे रेल रोको, रस्ता रोको आणि आत्महत्यासुद्धा शेतकरी करण्यास तयार राहील। याच्यापेक्षा आम्ही या निमित्ताने तुमच्या चॅनलद्वारे आम्ही शासनाला इशारा देत आहे। काका, तुम्ही कुठून आलेले, नेमके कुठून आले तुम्ही? आम्ही वडनेर वैरव, तालुका चांदवड। बरं, काय काय शेतात आहे मग तुमच्या? आमचं कांदा आहे, गहू आहे, मका आहे। म्हणजे यंदा काय काय विकलं आणि किती खर्च आणि किती पैसे झाले तुम्हाला? विकलं तर अजून काहीच नाही। कांदे विकले मागं तर कांद्याला मार्केट नाही। म्हणजे साधारण 2 महिन्यापासून जर आपण विचार केला तर कांद्याचे भाव म्हणजे एकदम रसातळाला गेलेली परिस्थिती, शेतकरी हताश झालेला आहे। काय करायचं काय नाही करायचं, शासन फक्त शेतकऱ्या म्हणजे आम्ही तुमच्या पाठीमागं उभं आहे आणि फक्त उभं आहे म्हणायचं आणि शेतकऱ्याच्या नावावरती राजकारण करायचं। परंतु शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे का जो आपण म्हणतो का देशाचा पोशिंदा किंवा जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्याला म्हणतो, पण फक्त बोलताना बोलायचं पोशिंदा आणि पोशिंद्यालाच पायाखाली घ्यायच्या अशा प्रकारची प्रवृत्ती असणारं हे सरकार कधी जाग येणार, कधी त्याला समजणार? मग शेतकऱ्याची दुर्दशा असेल, शेतकऱ्याच्या मुलांची दुर्दशा असेल, जर शेतकऱ्यांचा विचार केला तर खताचे भाव जर पाहिले, औषधाचे भाव पाहिले, म्हणजे जे काही शेतकऱ्याला बाहेरून आणणारं जे काही सामुग्री आहे ती शेतीला उपयुक्त जी सामुग्री आहे, मग ती कोणती असेल, मशिनरी असेल, खाद्य असेल, काही असेल तरी त्याला 4 पट 10 पट भाव एवढ्या 10 वर्षामध्ये झालेले। आणि जे कांद्याला भाव किंवा शेतकऱ्याच्या पिकाला जे काही जास्त भाव होते ते 4 पटीनं खाली आलेले। म्हणजे शेतकरी आज तळागाळाला गेलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे। कुठेही बी जर तो गेला तर आज त्याला 2 रुपयाला कोणी उभं करीत नाही। आज तुम्ही याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहा, साधारण काहीतरी 200-500 आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहे, त्यांची जाग नाही आली। अहो, या सरकारला अजितदादा गेलीची जाग नाही आली तर तुमच्या आमच्यासारख्यांची काय जाग येणार आहे? एवढं म्हणजे आंधळं म्हणावा का काय म्हणावा, त्याला उपमा द्यायला जागा नाही। अजितदादाचा सुद्धा अजून काही निकाल लागला आहे का? काही दिसतंय का? म्हणजे अशी परिस्थिती जर माजी उपमुख्यमंत्र्याची परिस्थिती म्हणजे त्या आज गेलाय त्याची जर परिस्थिती असेल तर तुमच्या आमच्या शेतकऱ्याची काय परिस्थिती? जगाची महासत्ता बनणार, आता जगाची महासत्ता बनणारे हे जे लोक आहे, तर तुम्ही सांगा तर ह्या शेतकऱ्याला काय करणार आणि काय नाही करणार? काका, काय नेमकं तुम्ही यंदा शेतात काय काय केलेले आणि किती खर्च आला आणि किती रुपये झाले तुम्हाला? कांदा तुमचं गाव? माझं मी मुक्काम पोस्ट मंगरूळ, तालुका चांदवड। आमच्या परिसरामध्ये मुख्यतः पोळ कांद्याचं पीक घेतलं जातं। यंदा सुरुवातीला अतिवृष्टीमुळं पीक खराब झालं कांद्याचं। सुरुवातीला थोडासा बरा भाव मिळाला, पण नंतर आज जर बघितलं येत्या महिना 1.25 महिन्यापासून 1000
जास्तीत जास्त 1000-1200 आणि आता तर 700-800 रुपये कांदा विकला जातो आहे. उत्पादन खर्च जवळजवळ 1500 ते 1800-2000 रुपयापर्यंत कांद्याचं उत्पादन खर्च होतो आहे. आणि शेतकऱ्याच्या पदरात जर 700-800 रुपये पडत असतील तर निश्चित शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. आणि या अडचणीतून निघण्याकरता शासनाने मदत करावी या हेतूनं गेल्या 4 दिवसापासून आम्ही आमचे काही सहकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत आज गेल्या 4 दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे. आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे. काल 3ऱ्या दिवशी आमच्या काही सहकाऱ्यांची साखर लो होऊन त्यांना चक्कर आले आणि एका सहकाऱ्याला बळजबरीने काहींना सलाईन लावावे लागले, काहींना बळजबरी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. आणि आजही काही शेतकऱ्यांच्या रेट्यामुळं आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबई महामार्ग त्या ठिकाणी अडवला. आणि आपण शासनाकडे आम्ही मागणी करतो आहे की आमचा अंत या ठिकाणी पाहू नका. आमचा या ठिकाणी हे तुटत चाललेलं आहे, आमची प्रकृती ढासळत चाललेली आहे. आग्रा रोडचं ज्यावेळेस आम्ही अडवला आणि आंदोलन संपत असताना आमचा एक सहकारी अनिल ठोके नावाचा, त्याला चक्कर येऊन तो आज पडलेला आहे. आणि त्याला या ठिकाणी त्याची शुगर लो झाल्यामुळे उपोषण करताय तो? हो, तो उपोषण करता अनिल ठोके पाट्याचा राहणार आहे. माझा फोन झाला त्यांचा थोड्या वेळा. हो. तर आज त्याला चक्कर येऊन त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करायची वेळ आलेली. तर शासनाने आमचा अंत न पाहता शेतकऱ्यांच्या जे काही आमच्या रास्त मागण्या आहे त्याला न्याय द्यावा. आणि जोपर्यंत शासनाचा प्रमुख पदाधिकारी येऊन आम्हाला या ठिकाणी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. तुम्ही कुठले काका? गोरण, तालुका चांदवड. यंदा काय काय पीक केलं, किती खर्च आला आणि किती तुम्हाला नफा झाला? पावसाळ्यात मका, सोयाबीन होती, भुईमुग होता, पोळ कांदे होते, रांगडे कांदे, उन्हाळ कांदे आहे, गहू हरभरे आहे. तर शेती करताना सर्वात महत्त्वाचं मशागतीपासून सुरुवात होती. मशागतीचा खर्च असेल, ट्रॅक्टरने असेल, बैलांनी असेल, नंतर उळं असेल म्हणजे कांद्याचं बी, कांद्याची उळं टाकणं, त्याची लागवड, निंदणी, काढणी आणि खादीचा बी प्रश्न. 2100 रुपये कोणी खाद झाली. काही खादीच्या ज्यावेळेस शॉर्टेज होतं त्यावेळेस साडेभावाने काहीतरी त्या वस्तू काहीतरी जातं, या कोणीवर ते घ्या, त्या कोणी ते घ्या, असं साडेभावानी खाद घ्यावा लागते. या सर्व परिस्थिती तोंड देताना, मजुराला तोंड देताना, खाद्य औषधाला, निसर्गाला, शिवाय हे सुलतानी आसमानी संकट, पाणी निसर्ग आहे. पावसाळ्यामध्ये जास्त होता, जास्त पावसाळ्यात झालेल्या रोपांच्या, कांद्याच्या नुकसानी, मकाच्या नुकसानी, सोयाबीनची नुकसानी, सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन एवढा सगळा खर्च करून हातातोंडाशी आलेला घास मार्केटला नेताना जी काय अडचण परवड होते अवघड आहे. कारण साधारण किती कमी म्हणलं तर 1700 ते 1800 रुपये क्विंटलला खर्च येतो आणि ते कांदे विकताय 700-800 रुपये. हा तोटा कसा भरून निघणार? जशी परिस्थिती कांद्याची तशीच परिस्थिती मकाची आहे. मकाच्या पिशव्या 2000 रुपये, 3.5 किलो 4 किलोची पिशवी 2000 रुपयाने घेतली. तिला खाद, मजुरी, ट्रिंजर, औषधं, सोंगणी, मशीनने काढणी, हे सगळे खर्चाचा जर हिशोब केला तर मकाही परवडत नाही. आणि या अपेक्षेपोटी मकाच्या पीक पेरेलाची नोंदणी केली, इकडे शासकीय खरेदी करता नोंदणी केली आणि त्या आशेपोटी मका विकल्या नाही, लावून धरल्या. तेव्हा तरी मका बऱ्याच जात होते 1700-1800. आज मकाचे इतके आले 1500-1600 रुपये मका विकू राहिली. हलकी मका 13-14 विकू राहिली. तर 1500 रुपये मका विकू राहिली. त्यावेळेस कमीत कमी 1800-2000 तरी विकली असती. ती विकली नाही. इकडे खरेदी होईना, काय गोडाऊन नाही, बारदान नाही, अशी परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा चालती. या क्रूज पूर्ण शेतकरी वैतकलेला आहे आणि त्याचा उद्रेक आपण पाहतोय. आणि उद्रेक म्हणजे काल आज शेतकरी तर ट्रॅक्टर लावून गेला. आम्ही आज 4 दिवस उपोषणाला बसलेला आहे, सर्व परिस्थिती पाहतोय. तर शेतकऱ्याचा उद्रेक फार झालेला आहे. आणि त्याचा प्रपंचातलं कोणी कसा म्हणजे भांडवल उभं केलं असेल, कोणी सोनं ठेवलं असेल, कोणी कर्ज काढलं, कोणाच्या हातूच नाही असतील, कोणाच्या उधाऱ्या असतील. प्रपंच चालवणंच मागे त्या फिरवायच्या कशा, तिथून पुढं मग पोरं बाळं, शिक्षण, लग्न, कार्य इतर सगळे करत राहतात. त्याच्यामुळे शेतकरी काय करेल, म्हणजे इतका मेटाकुटला इतका उद्रेक झालेला शेतकऱ्याचा काय करेल सांगता येत नाही. तरी सरकारने याची दखल घ्यावी एवढी विनंती.